हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला माझी भाकरीबद्दलची जी काही भीती आहे आणि त्यामागची जी काही स्टोरी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तर मधीच स्वराज आला होता आणि त्याचं चाललं होतं घड्याळाविषयी मला सांगणं। त्याला घड्याळ हवं होतं नवीन म्हणून। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम पहा, ज्या मुलींना किंवा ज्या स्त्रियांना भाकरी येत नाही, मोस्टली पहा बऱ्यापैकी सगळ्या स्त्रियांना येताच, पण ज्यांना येत नाही त्यांनी घाबरून जाऊ नका। मलाही स्वयंपाक कोणी शिकवला नाही, मलाही भाकर कधी मम्मीनं बसून शिकवली नाही, मी अशीच पाहून शिकले। पण ती कशी शिकले आणि त्यामागची स्टोरी काय हे मी तुम्हाला सांगते, पण त्याआधी भाकरी कशी करायची हे तुम्हाला मी आधी सांगते। पहा, थोडंसं पीठ घ्यायचं, एकदम मोठी भाकर करायला शिकायचं नाही पहिल्यांदा, कारण एकदम मोठी भाकर करायला गेलो तर ती आपल्याला जमणार नाही। त्यामुळे थोडं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी आपला एक अंदाज लावायचा, अंदाजानुसार थोडं पाणी ॲड करायचं। पीठ एकदम पातळ पण नाही झालं पाहिजे आणि एकदम राट पण नाही झालं पाहिजे, ही प्रथम सर्वात आधी काळजी घ्यायची आणि मग त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी ॲड करत राहायचं। त्यानंतर सगळे पीठ एकदम चांगलं रगडू मळायचं, कारण जर पीठ व्यवस्थित भिजलं आणि ते व्यवस्थित मळलं तर आपली जी भाकरी येते ती छान येते। तर अशा प्रकारे सर्व पीठ मळून घ्यायचं छान आणि त्याचा मस्त गोल करून घ्यायचा। आत्ता पहा, जुन्या आजी लोकांना जो काही आपण आता हा मी गोल गोळा करते, तर त्या गोल गोळा नव्हत्या करत, डायरेक्ट परातीमध्येच त्या अशा गोल गोल करून त्याचे एक उंडा बनवून घ्यायचे। पण तसं मला येत नाही, सो माझी ही पद्धती, मी हातावरतीच त्याचा गोल करून घेते। त्यानंतर खाली पीठ चाळून घ्यायचं आणि अशा प्रकारे जे काही आपण उंडा केलेला आहे पिठाचा तो ठेवायचा आणि पहिल्यांदा हळूहळू एका हाताने भाकर थापायची। एका हाताने भाकर थापल्यानंतर थोडीशी तिची साईज मोठी होती, त्यानंतर मग दोन्ही हाताने पहा, मी हात कसे पकडले ते आधी व्यवस्थित पहा आणि त्यानंतर जी काही परात वगैरे असते ती पण दोन्ही पायाच्या दोन्ही अंगठ्यामध्ये दाबून धरायची, जेणेकरून ती परात सरकणार नाही आणि आपल्याला भाकरी व्यवस्थित थापता येईल। तर एकदम प्रेस नाही करायची जोरात, हळूहळू अगदी नाजूकपणे आपल्याला भाकर थापायची आहे। जर आपण जोरात किंवा दाबून थापली तर भाकर म्हणजे तिला चिरा पडतात आणि मग ती आपली गोल येत नाही व्यवस्थित, आणि मग गोल भाकर आली नाही की ती आपल्याला तव्यावर टाकणं इम्पॉसिबल होतं। तर पहा, इथे मी हळूहळू भाकर थापून घेतली एकदम पातळ, आणि गॅसवरती तव्यावरती पण भाकर कशी टाकायची हे पहा, मी कशी घेतली आहे, दोन हातात तिला उचलली आहे आणि अगदी हळूच ती तव्यावरती ठेवली आहे व्यवस्थित। तुम्ही पण अशीच ठेवा। जर आपण एकाच हाताने भाकर जोरात टाकली तव्यावरती तर तिला बुडबुडे येतात, ती व्यवस्थित भाजली जात नाही। तर अशा प्रकारे दोन्ही हातांनी अलगद भाकरी ठेवायची। मलाही भाकर अशी अलगद ठेवायची खूप भीती वाटायची, पण आता हळूहळू प्रॅक्टिस करून ही भीती माझी गेलेली आहे। तर तुम्ही पण अशा प्रकारे हळूहळू भाकरी शिका। आता भाकरी आपली चांगली पाचलेली आहे, पाचत आलेली आहे, तर मग आपल्याला काय करायचं आहे, ते आता पाणी लावून घ्यायचे वरच्या साईडनं। तर पाणी पण एकदम सगळं ओतायचं नाही, थोडं थोडं असं व्यवस्थित भाकरीला पाणी लावून घ्यायचं। आता ही भाकर खालून व्यवस्थित पाचली आहे, त्यामुळे ती थोडीशी हलली आहे, तर भाकर पाचून द्यायची व्यवस्थित खालून, म्हणजेच भाजून द्यायची। जर ती भाकर चांगली भाजली नाही आणि आपण जर ती उलटायला गेलो तर ती तुटू शकते। तर असं पाणी सगळं व्यवस्थित, कुठेही कोरडं ठेवायचं नाही, सगळं पाणी व्यवस्थित असं लावून घ्यायचं। थोडं सावधानता बाळगायची। पहिल्यांदा जर तुम्ही भाकर करत असाल तर हात खूप भाजतात, आपल्याला सवय नसते त्यामुळे। तर अशा प्रकारे पाणी पहा, आपलं वरतून जी पाणी चोळलं होतं आपण भाकरीला ते सुकलेलं दिसतंय आपल्याला, म्हणजे भाकर आता आपली खालून व्यवस्थित पाचली आहे, सो ती हळूच व्यवस्थित उलटायची, उलटण्याने उलटायची नाही, ती उलटण्याने फक्त वरती धरायची आणि दोन्ही हाताने तिला पलटी करायची, नाही तर ती तुटू शकते। मग खालच्या बाजूने देखील भाकर व्यवस्थित भाजून द्यायची। आता पहा, गावाकडे चुलीवरच्या भाकरी खरंच खायला खूप टेस्टी लागतात आणि तिला गॅसपेक्षा चुलीवरच्या भाकरीला पापोडा खूप छान येतो आणि त्या भाकरीची टेस्ट वेगळी लागते। तशी गॅसवरची जी भाकरी आहे
ती अशी गचगचीत म्हणतात काही लोक, तशी लागते. तर खूप जणांना चुलीवरची भाकर आवडते, गॅसवरची नाही आवडत. पण शहरात आता आपण काही करू शकत नाही, त्यामुळे आपल्याला शहरात भाकर गॅसवरतीच करावी लागते आणि ती गॅसवरतीच भाजावी लागते. तर अशा प्रकारे व्यवस्थित भाकर खालून भाजत आलेली आहे आपली. तर आत्ता इथे उलटून पाहायची व्यवस्थित कलत्याने, व्यवस्थित भाकर पाचले आहे का नाही ते. जर ती भाकर व्यवस्थित निघली तर पहा येते आपली भाकर व्यवस्थित पाचली आहे. जर कोणत्या बाजूने थोडीशी राहिली असेल तर त्या बाजूने व्यवस्थित तव्यावरती पुन्हा थोडीशी आपल्याला भाकर भाजून घ्यायची आहे. तर आत्ता आपली भाकर व्यवस्थित पाचली आहे. मी इथे तवा उतरून ठेवते कारण दुसऱ्या बाजूला आपली भाजी शिजत होती, म्हणून त्याच तव्यावरती मी भाकर भाजत आहे. तर व्यवस्थित अशी कलथ्यावरती भाकर धरायची आणि एक एक साईड हळूहळू आपल्याला गोल गोल फिरून भाकर व्यवस्थित भाजून घ्यायची. एकदमही जाळायची नाही, कारण पहा जर एकदम जळली तर भाकर मग खायला छान लागत नाही. तर हे पहा असे व्यवस्थित हळूहळू पाचायची. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी उलटणं घेतलं होतं, पण ॲक्च्युली मला उलटण्याने भाकर भाजता येत नाही, सो मी ती हातानेच थोडी थोडी सरकून व्यवस्थित गोल भाजून घेते. तर पहा अशा प्रकारे मी भाकरी व्यवस्थित खालून आणि वरून व्यवस्थित भाजून घेतलेली आहे. तर आपली भाकर खाण्यासाठी रेडी आहे. पहा तुम्ही व्यवस्थित मस्त गोल गोल अशी भाकर झालेली आहे आणि छान प्रकारे भाजलेली ही आहे. तर चला आता मी तुम्हाला स्टोरी सांगते. माझी भाकरी मागची जी काही कथा होती ती, मला खरंच खूप भीती वाटायची भाकरी करायची आणि मला भाकरी खरंच येत नव्हती. त्यामुळे मी लग्न झाल्यानंतरही कधीच भाकरी केली नाही. अक्षरशः मी 8-9 वर्ष भाकरी केलीच नाही. मी फक्त गव्हाची चपातीच करायची आणि मला जास्त चपात्याच आवडतात, कारण माझ्या मम्मी पप्पांकडं चपाती ही सगळ्यांची फेवराईट होती. भाकरी आम्ही कधीतरी करायचो आणि त्यामुळे मला भाकरी आवडत नव्हती. पण यांना भाकरी तर खूप आवडायची, पण मला येत नव्हती आणि मला ती करायलाही खूप वेळ लागायची. त्यामुळे मी भाकरी करायची टाळायची. मी बाजरी त्यासाठी कधी आणतच नव्हती. सासू वगैरे म्हणायची बाजरी घेऊन जा, पण मी म्हणायची मला आवडत नाही, मला येतही नाही, तर मी काही घेऊन जाणार नाही. पण एक दिवस मी ठरवलं, मला गावाला गेल्यानंतर सासऱ्यांनी एकदा भाकरी करायला लावल्याच आणि मग मी कशी तरी हिंमत जुटून चुलीवरती पहिलीच टाईम भाकरी केल्या. तर त्या 1-2 भाकरी चांगल्या आल्या, पण नंतर एवढं चटके वगैरे बसायला लागले, सो मला तेव्हा काही जमलंच नाही. त्यामुळे माझ्या मनात अजून भीती वाढत गेली. पण मग मी नंतर ठरवलं, आता आम्ही इकडे 2-3च असतो, त्यामुळे जास्त भाकरी करायला लागत नाही, 1-2च भाकरी करायला लागतात. सो मग मी ठरवलं की एक ट्राय करूया. मग मी हळूहळू भाकरी करत गेले. पहिल्यांदा एवढ्या काही चांगल्या यायच्या नाही, पण मी एकदम छोट्या आपल्या तळहाता एवढ्याच छोट्या छोट्या करायची. मग त्या हळूहळू प्रॅक्टिस होऊन अंदाज येऊन मग मला भाकरी जमायला लागली आणि मग मी फायनली भाकरी शिकले. तर आत्ता मी डेली संध्याकाळी भाकरी बनवते खाण्यासाठी, जर पातळ भाजी असली तर. आणि मग यांनाही त्यांची आवडीची भाकरी भेटायला लागली, तर खूप छान वाटतं मला. आत्ता भाकर येते आणि यांनाही चांगलं वाटतं. आणि कधीतरी थोडंसं वेगळं अन्न म्हणून मला मेथीच्या भाजीसोबत वगैरे बेसनासोबत भाकरी खूप आवडते. तर मग अशा प्रकारे मी माझी भाकरीची जी काही भीती होती ती मनातून काढून टाकली. पण हो, मला स्वयंपाक अजिबात कोणी शिकवला नाही. मला चपाती म्हणा, भाकरी म्हणा, ह्याही गोष्टी कोणी शिकवल्या नाहीत. मी स्वतःच त्या ट्राय केल्या आणि स्वतःच बनवायला शिकले. पण जोपर्यंत आपला स्वतःवरती विश्वास नसतो तोपर्यंत आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही. माझ्याही मनात खूप भीती होती, त्यामुळे मी भाकरी करणं खूप दिवसापासून शिकत नव्हते. पण जेव्हा मी ती भीती बाजूला केली आणि स्वतःवरती विश्वास ठेवला की ही गोष्ट मी करू शकते, त्यानंतरच मला भाकरी करता यायला लागली. तुम्ही पाहू शकता माझ्या भाकरी खूप छान गोल येतात. खूप मोठ्याही करत नाही मी, जास्त मोठी मला अजूनही येत नाही. तर मी माझ्या मापाने जेवढ्या काही छोट्याशा आपल्याला गोल गोल करता येतील तेवढ्या प्रमाणात करते. आपलं काम दररोजचं भागलं इथपर्यंत, किंवा आपली जी गरज आहे ती भागली पाहिजे. तर मग तुमच्या मनात सुद्धा अशीच भीती असेल तर अजिबात घाबरू नका. हळूहळू पहिल्यांदा तुमच्या 10 भाकरी मोडतील, 10 दिवस तुम्हाला भाकरी करता यायची नाही, पण घाबरून जाऊ नका. एक दिवस तुम्हाला नक्की छान भाकर करता येईल. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि मी जी पद्धत सांगितली ही तुम्ही नक्की फॉलो करा. तुम्हाला नक्की छान भाकर करता येईल. तर चला फ्रेंड्स, तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझी ही भाकरीबद्दलची स्टोरी छोटीशी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला स्टोरी. आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.